मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत द आर्ट ऑफ पीपल ह्या डेव करपेन लिखित पुस्तकाची. तर हे पुस्तक प्रभावी संवाद, उत्तम नेटवर्किंग आणि लोकांना प्रभावित करण्याच्या कौशल्यांवरती आधारित आहे. यशस्वी होण्यासाठी फक्त कठोर परिश्रम पुरेसे नसतात, तर लोकांशी योग्य संबंध कसे निर्माण करायचे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकांशी संबंध सुधारल्यास तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मोठी प्रगती होऊ शकते. हे पुस्तक संवाद कौशल्य, प्रभावी नेतृत्व आणि लोकांना आपली बाजू कशी पाठवायची यासंबंधी अमूल्य मार्गदर्शन देतं. आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी शिकून घ्यायला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 1, अंडरस्टँडिंग युअर सेल्फ अँड अदर्स. लोकांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी स्वतःला आणि इतरांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. भावनात्मक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स सुधारण्याचे तंत्र समजून घ्या. चॅप्टर नंबर 2, द पॉवर ऑफ लिसनिंग. लोकांना प्रभावित करायचे असेल तर त्यांना ऐकणे, लिसनिंग ही सर्वात महत्त्वाची कला आहे. संभाषणाच्या वेळी 80% ऐका आणि 20% बोला. चॅप्टर नंबर 3, मेकिंग अ ग्रेट फर्स्ट इम्प्रेशन. पहिली छाप कायम स्मरणात राहते, म्हणून शारीरिक भाषा, स्मितहास्य आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. लोकांशी संवाद साधताना त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. चॅप्टर नंबर 4, द आर्ट ऑफ स्टोरी टेलिंग. प्रभावी लोक कथा म्हणजे स्टोरीज सांगण्याचे उत्तम कौशल्य ठेवतात. तुमची विचारसरणी किंवा उत्पादने लोकांना समजावून सांगताना कथांच्या माध्यमातून स्पष्ट करा. चॅप्टर नंबर 5, मास्टरिंग द आर्ट ऑफ पर्सुएशन. लोकांना प्रभावित करण्यासाठी योग्य शब्दांची आणि तंत्रांची निवड करा. मिठास भाषा, विश्वासार्हता आणि सम्मान यांचा योग्य वापर करा. चॅप्टर नंबर 6, मॅनेजिंग रिलेशनशिप विथ डिफिकल्ट पीपल. संवाद कौशल्यांचा उपयोग करून कठीण लोकांशीही चांगले संबंध ठेवा. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास नकारात्मक लोकांशीही उत्तम संवाद साधता येतो. चॅप्टर नंबर 7, सोशल मीडिया अँड पीपल स्किल्स. डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वापर करून चांगली माणसे जोडणे आवश्यक आहे. नेटवर्किंग, ब्रँडिंग आणि प्रभावी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करा. चॅप्टर नंबर 8, बिकमिंग अ ट्रू लीडर. चांगले नेते हे चांगले श्रोते असतात. टीममध्ये प्रेरणा आणि विश्वास निर्माण करा. चॅप्टर नंबर 9, क्रिएट इन विन विन सिच्युएशन. कोणत्याही चर्चेचा फायदा दोन्ही बाजूंसाठी कसा होईल याचा विचार करा. स्पर्धात्मकतेपेक्षा सहकार्याला प्राधान्य द्या. चॅप्टर नंबर 10, द आर्ट ऑफ हॅपीनेस अँड सक्सेस. लोकांशी उत्तम संबंध ठेवल्यामुळेच खरा आनंद आणि यश मिळते. देणारी वृत्ती ठेवा, इतरांना मदत करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. त्या पुस्तकाची मुख्य शिकवण काय? तर नंबर 1, लोकांशी उत्तम संबंध ठेवणे हेच यशाचे गुपित आहे. नंबर 2, ऐकण्याची कला आत्मसात करा, लोकांना समजून घ्या. नंबर 3, पहिली छाप महत्त्वाची असते, ती चांगली असावी. नंबर 4, लोकांशी संवाद साधताना स्टोरी टेलिंगचे तंत्र वापरा आणि संवाद, आत्मविश्वास आणि सहकार्य वाढवून तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रभावी बनवा. द आर्ट ऑफ पीपल हे पुस्तक तुमच्या संवाद कौशल्यांना एक वेगळी दिशा देईल आणि तुम्हाला लोकांशी चांगले संबंध तयार करण्यास मदत देखील करेल. हे पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन खरेदी देखील करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.